नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, लेटेस्ट अपडेट आपण घेऊन येत असतो, मग ते महाराष्ट्राशी रिलेटेड असेल किंवा सेंट्रल एक्झामशी PSUशी रिलेटेड असेल, असंच एक अपडेट आपण घेऊन आलेलो आहे आणि ते आहे PGCIL म्हणजेच पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरचं आहे आणि त्याच्यासाठी दोन वेगवेगळ्या पर्टिक्युलर पोस्ट, एक फील्ड इंजिनियर आहे, एक फील्ड सुपरवायझर आहे। त्याच्यासाठी क्रायटेरिया काय आहे, एक्सपिरियन्स लागतो का, किती वर्षासाठीचा हा कॉन्ट्रॅक्ट आहे, पे स्केल काय आहे, एक्झामचा पॅटर्न काय आहे आणि कुठल्या कुठल्या ब्रँचेससाठी हे सगळं तुम्ही अप्लाय करू शकता या पोस्टसाठी, हे आपण सांगणार आहोत। त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं की बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असे वाटत असेल की अरे हे काय एक्सपिरियन्सवाला आहे, पर्टिक्युलर पोस्ट आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस आहे। तसं नाही, पेस्केल आपण जर बघितला, वर्क नेचर जर बघितलं तर खूप चांगले ही अपॉर्च्युनिटी आहे आणि एकच वर्षाचा अनुभव लागणार आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया। PGCIL जसं आता मी सांगितलं, याच्याबद्दल ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसची एक पर्टिक्युलर ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। ओके, याच्यामध्ये आपण टोटल वॅकन्सी किती आहे, एक्सपिरियन्स काय लागतोय, कोण कोण अप्लाय करू शकतं, याच्यामध्ये सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि त्याच्या अलायन्सच्या ब्रँचेस या विद्यार्थ्यांसाठी हे अपॉर्च्युनिटी आहे। याच्यामध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या पोस्ट आहेत, एक आहे फील्ड इंजिनियर, त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन लागतंय, आणि दुसरा आहे फील्ड सुपरवायझर, त्याच्यासाठी डिप्लोमा लागतो, फक्त डिप्लोमा प्लस डिग्रीवालाही चालत नाही। तर काय आहे ते सगळं जाणून घेऊया। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना हे माहितीच असेल की पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हे भारत सरकारचा एक उपक्रम आहे। ओके, आणि फेमस आहे, तुम्हाला माहिती असेल सेंट्रल लेवलची, हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज आहे। त्याच्यामुळे खूप चांगल्या सवलती, सुविधा तुमच्या जॉब प्रोफाईलमध्ये याच्यामध्ये मिळतात। तर याच्यासाठी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की त्यांनी जे काही डिटेल्स दिलेले आहेत त्याच्या हिशोबाने आपण जर बघायला गेलो तर काय काय आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की रिटन टेस्ट होईल तुमची। ओके, आणि रिटन टेस्टशी आधारित, तुमच्या मार्कावरती आधारित काय असेल एक्झाम पॅटर्न ते सुद्धा आपण बघूया। ओके, तर सगळ्यात महत्त्वाचं 2025 साठीची ही भरती आहे। आता कोण कोण अप्लाय करू शकतं आणि रिजन वाईज जर आपल्याला वॅकन्सी बघायच्या झाल्या तर आपण इथे बघू शकतो। इथे बघा, हे आपण बोलतोय पर्टिक्युलर वेगवेगळ्या पोस्टबद्दल। तर फील्ड इंजिनियर इलेक्ट्रिकल म्हणजे इलेक्ट्रिकलचं ग्रॅज्युएशन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, तर इथे जर टोटल जागा बघितल्या तर ह्या 532 जागा आहेत, 532 जागा आहेत। त्यानंतर आहे फील्ड इंजिनियर सिव्हिल, सिव्हिलच्या 198 म्हणजे 198 जागा आहेत। फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिकल डिप्लोमासाठीचं 535 जागा आहेत। फील्ड सुपरवायझर सिव्हिल 193 जागा आहेत। ओके, आणि फील्ड सुपरवायझर ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन याच्या 85 जागा आहेत। अशा टोटल 1543 जागा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आहेत। ओके, किती जागा आहेत? 1543 जागा। आता ह्या ओव्हरऑल इंडियामध्ये आहे, पण आपण जर रिजन वाईज म्हणजे महाराष्ट्रासाठी विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जर बघायचं झालं तर इथले जे WR1 आणि 2 आहे, वेस्टर्न रिजन 1 आणि 2, हा आपला महाराष्ट्र त्याच्यामध्ये येतो। तर इथे बघा, बेसिकली रिजन्सची आपण सेपरेट कॅटेगरी काढली तर इथे आपल्याला महाराष्ट्र दिसेल। बघा, इथे महाराष्ट्र आहे। ओके, आणि इथे सुद्धा पार्ट ऑफ महाराष्ट्र आणि त्याच्या व्यतिरिक्त दादरा नगर हवेली अँड दमन दीव, म्हणजे महाराष्ट्र 2 रिजनमध्ये येतो, वेस्टर्न रिजन 1 मध्ये, वेस्टर्न रिजन 2 मध्ये। म्हणजे जे विद्यार्थी पर्टिक्युलर महाराष्ट्राचे आहेत ते कुठे ट्राय करू शकतात तर WR1 आणि WR2 वेस्टर्न रिजन, इथे जरी जागा बघायच्या झाल्या तर फील्ड इंजिनियर इलेक्ट्रिकलच्या 15 जागा आणि वेस्टर्न रिजन 160 म्हणजे 175 जागा आहेत महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांसाठी। इथे सुद्धा 7 आणि 63 सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी 70 जागा आहेत। इथे सुद्धा 6 आणि 103 109 जागा आहेत आणि पर्टिक्युलर इथे सिव्हिल 70 जागा आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी म्हणजे आपल्याला इथे सिलेक्ट झाल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काम करता येणार आहे आणि तुम्ही वेगळ्या रिजनला सुद्धा जाऊ शकता त्याच्यानंतर सुद्धा। ओके, तर त्याच्यामुळे लक्षात घ्या की महाराष्ट्र रिजनमध्ये सुद्धा काम करण्याची संधी, जरी हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं असेल तरी इथे तुम्हाला संधी आहेत वेस्टर्न रिजन 1 आणि 2 मध्ये।
ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, खूप चांगली संधी आहे. आता महत्त्वाचं ते म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स, तारखा बघा, तारखा समजून घ्या. कुठल्या पर्टिक्युलर तारखेला आपल्याला अप्लाय करायचं आहे, कधीपर्यंत अप्लाय करता येणार आहे. ओके, तर 27 ऑगस्ट पासनं जे फॉर्म फिलिंग सुरू आहे, म्हणजे फॉर्म फिलिंग जे आहे हे स्टार्ट डेट आहे. ओके, 27 ऑगस्ट आणि 17 सप्टेंबर. ओके, 17 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख आहे ज्या दिवशीपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन सबमिशन. आणि त्याच तारखेपर्यंत स्पेसिफिकली तुमची एज जी आहे ती कन्सिडर होणार आहे. आणि कट ऑफ डेट फॉर द पर्पज ऑफ अप्पर एज लिमिट अँड पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स हे 17/9ला कन्सिडर होणार आहे. आणि डेट जी आहे कॉमन एंट्रन्स टेस्टची, याच्यामध्ये जी टेस्ट होणार आहे हे आपल्याला त्यांच्या वेबसाईटवरती बघायला मिळेल. तर ह्या महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्या. 27 तारखेपासून फॉर्म सुरू झालेले आहे. 17 नोव्हेंबर, सॉरी इथे 17 नोव्हेंबर, एक्स्ट्रीमली सॉरी सप्टेंबर. ओके, 17/9 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. ओके, तारीख जी आहे स्पेसिफिकली 17 तारीख सप्टेंबरची, त्या तारखेपर्यंत तुमचं जे एज आहे हे 29 इयर्स असलं पाहिजे. ओके, ॲज द डेट ऑफ लास्ट सबमिशन. सबमिशन फॉर्म जो आहे, तुमचा फॉर्म जो आहे तो फॉर्म सबमिट करायच्या शेवटच्या तारखेला 29 वर्ष असलं पाहिजे. रिलॅक्सेशन डेफिनेटली आहे याच्यामध्ये. ओबीसी NCL जर असेल तर 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. ओके, जर SC ST कॅटेगरी असेल तर 5 वर्षाचं आहे. फिजिकली हँडिकॅप असेल तर 10 वर्षाचं असेल. ओके, आणि एक्स सर्व्हिसमॅन असेल तर ॲज पर गव्हर्नमेंट रूल जे आहे त्याच्यानुसार एज रिलॅक्सेशन आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन. तर लक्षात घ्या, आपण ज्या पोस्ट बघितल्या, एक पोस्ट होती फील्ड इंजिनियरची, बरोबर आहे. आता फील्ड इंजिनियरमध्ये 3 वेगवेगळ्या कॅटेगरी होत्या. एक होती इलेक्ट्रिकल, एक होती सिव्हिल आणि तिसरी होती ENTC. ओके, ENTC. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ग्रॅज्युएशन इसेन्शियल जे म्हटलंय, तर फील्ड इंजिनियर तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा सिव्हिल किंवा ENTC साठी जर अप्लाय करणार असाल तर त्या केसमध्ये तुमचं ग्रॅज्युएशन म्हणजे BE किंवा BTech. ओके, हे तुम्ही असलं पाहिजे. आणि 55% हा क्रायटेरिया तिथे दिलेला आहे. मिनिमम 55% असले पाहिजे तुम्हाला ग्रॅज्युएशनला, हे इसेन्शियल आहे. ओके, क्वालिफिकेशन. आणि इक्वॅलंट जर ब्रँच बघायचे असेल, जर इलेक्ट्रिकलसाठी कोण कोण मुलं अप्लाय करू शकतात, तर इलेक्ट्रिकलवाले, इलेक्ट्रिकल पॉवरवाले, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सवाले, पॉवर सिस्टीमवाले, ओके, पॉवर इंजिनिअरिंगवाले हे विद्यार्थी इक्वॅलंटमध्ये येतात. ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त 1 वर्षाचा अनुभव मात्र इथे लागणार आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे आणि 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे, आणि तोही पोस्ट क्वालिफिकेशनचा. असं नाही की मी फायनल इयरला असतानाच केलं, कुठेतरी पासआउट झाल्यानंतरचं पाहिजे. शुड हॅव 1 year पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ऑफ डिझाईन, इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन, टेस्टिंग एक्सेट्रा, किंवा इवन दो डिस्ट्रीब्युशन मॅनेजमेंट सिस्टीम, सब ट्रान्समिशन, सबस्टेशन्स, ओके, किंवा PSUचा जर असेल तर प्रिफर करतील ते. हा 1 वर्षाचा अनुभव. ओव्हरऑल सगळ्याच फील्ड क्लिअर झाले त्याच्यामुळे प्रॉब्लेम नाही. तर लक्षात घ्या, इलेक्ट्रिकलचा विद्यार्थी आहे, BE BTech झालेला आहे, 1 वर्षाचा अनुभव आहे, तर तो विद्यार्थी काय आहे, तर तो विद्यार्थी इथे पात्र आहे फील्ड इंजिनियरसाठी. ठीक आहे. तसंच सिव्हिलसाठी सेम. सिव्हिलसाठी फक्त ब्रँच बदलणार इथे. सिव्हिलसाठी फील्ड इंजिनियरच्या पोस्टसाठी जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुमचं BE किंवा BTech झालेलं पाहिजे सिव्हिल डिसिप्लिनमधलं. 55% त्याच्यामध्ये मिनिमम तुम्हाला असलेच पाहिजेत. आणि 1 वर्षाचा जो अनुभव आहे, ओके, याच्यामध्ये इक्वॅलंट फक्त सिव्हिलच चालतं. आणि जो 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स तुमचा टेस्टिंग असेल, डिझाईन असेल, इंजिनिअरिंग असेल, कन्स्ट्रक्शन साईडचा असेल, ओके, किंवा सबस्टेशनचा असेल, हा तुमचा चालू शकतो. जर PSUचा असेल तर प्रिफर केलं जाईल असं म्हणतात ते. ओके. त्यानंतर जे नेक्स्ट पोस्ट आहे ती आहे फील्ड सुपरवायझरची. आता आपण 2 पोस्ट बघितल्या, त्या कुठल्या होत्या, त्या होत्या फील्ड इंजिनियरच्या. मग ते इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. ओके,
त्याच्यासाठी ग्रॅज्युएशन लागत होतं. आता आपण बोलतोय फील्ड सुपरवायझर बद्दल. आता फील्ड सुपरवायझरसाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन काय आहे, तर फुल टाइम डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल. ओके, इलेक्ट्रिकल नसेल, इलेक्ट्रिकल पॉवर असेल तरी चालेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स असेल तरी चालेल, पॉवर सिस्टीम असेल तरी चालेल, पॉवर इंजिनिअरिंग असेल तरी चालेल, पण डिप्लोमा पाहिजे. त्यांनी बोल्डमध्ये काय दिलंय बघा, हायर टेक्निकल क्वालिफिकेशन लाईक बी टेक, बीई, एम टेक, एमई विथ और विदाउट डिप्लोमा इज नॉट अलाउड. म्हणजे डिप्लोमाची पोस्ट आहे ही फील्ड सुपरवायझरची, डिग्रीवाले हायर पोस्टचे इथे चालणार नाही. येते लक्षात? विदाउट और विथ म्हणलंय, म्हणजे तुमचं डिप्लोमा प्लस डिग्री झालंय तरीही तुम्ही तिथे पात्र नाही, फक्त डिप्लोमावालेच पात्र आहेत. आपण बोलतोय फील्ड सुपरवायझर इलेक्ट्रिकल बद्दल. आणि परत कंडिशन काय आहे, तर 1 वर्षाचा अनुभव पाहिजे रिलेव्हंट पर्टिक्युलर स्पेसिफिक सेक्टरचा. मग ते कन्स्ट्रक्शन असेल, टेस्टिंग असेल, इलेक्ट्रिकल वर्क असेल, ओके, सब ट्रान्समिशन असेल, सबस्टेशन असेल. आता नेक्स्ट पोस्ट आहे फील्ड सुपरवायझरची, हे सिव्हिलची आहे. सेम, फक्त डिप्लोमावाला चालतो. पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन सिव्हिल मधलं चालत नाही. आणि 55% त्याला मिनिमम डिप्लोमाला असले पाहिजे. आणि हायर क्वालिफिकेशनवाले बीई, बी टेक, एम टेक, एमई, पीएचडी, मग तुम्ही डिप्लोमा प्लस ते केलं असेल तर ते लपवून ठेवायचं आणि फक्त डिप्लोमावरती, असं नाही. फक्त प्लेन डिप्लोमा जर असेल तर तुम्ही पात्र आहात. आणि परत एकदा इसेन्शियलमध्ये 1 वर्षाचा अनुभव हा पाहिजेच पाहिजे. आणि कुठला पाहिजे, तर त्यांनी जे दिलेलं आहे, मग ते कन्स्ट्रक्शन असेल, टेस्टिंग असेल, सिव्हिल वर्क असेल, ते हा चालतो. तसं ENTC विद्यार्थी जर असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिप्लोमा झाला असेल, डिप्लोमा, तर तो सुद्धा तिथे चालतो. ENTC इवन दो इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशनच्या ऐवजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल तरी चालतो, इलेक्ट्रिकलचा असेल तरी चालतो, फक्त हायर क्वालिफिकेशनवाले चालत नाही. 1 वर्षाचा अनुभव हा लागतोच लागतो. टेलिकम्युनिकेशनवाले, ओके, हे सुद्धा याच्यामध्ये पात्र आहेत. येते लक्षात? तर याच्यावरनं कॉन्क्लुजन लक्षात घ्या. कॉन्क्लुजन काय सांगतोय मी आता, इथे 2 पोस्ट होत्या बघा. एक होतं फील्ड इंजिनियर, याच्यामध्ये 2 पोस्ट होत्या. एक होत्या इलेक्ट्रिकलच्या विद्यार्थ्यांसाठी, दुसरं होतं सिव्हिलच्या विद्यार्थ्यांसाठी. यांना काय कंपल्सरी आहे, तर ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे, बीई किंवा बीटेक. आणि प्लस काय कंपल्सरी आहे, 1 वर्षाचा अनुभव. पण फील्ड त्यांनी ओपन ठेवलं, त्याच्यामुळे अनुभव तुम्हाला जर असेल 1 वर्षाचा तर डेफिनेटली तुम्ही पात्र आहात इथे. ओके, तर इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल हे ग्रॅज्युएशन बेस आहे. आणि दुसरं पोस्ट सांगितली मी तुम्हाला फील्ड सुपरवायझर. तर याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या स्ट्रीम्स आहेत. एक आहे तुम्ही एक तर इलेक्ट्रिकलचे असले पाहिजे, किंवा सिव्हिलचे असले पाहिजे, किंवा ENTCचे असले पाहिजे. पण फील्ड सुपरवायझरसाठी तुम्हाला काय कंपल्सरी आहे, फक्त आणि फक्त डिप्लोमा. त्याच्यावरचं काही असलं तर तुम्ही पात्र नाहीत. आणि प्लस 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पण लागतोय. आणि दोन्ही केसमध्ये मिनिमम 55% लागतातच लागतात. ओके, आता आलं असेल लक्षात. आता पे स्केल आणि बेनिफिट बघा. जरी हा कॉन्ट्रॅक्ट बेसिसचा असेल तरीही तुम्हाला बेसिक पे 30,000 रुपये, इंडस्ट्रियल DA प्लस HRA प्लस पग जो आहे 35% ऑफ बेसिक विदाउट ॲन्युअल CTC. आणि हे जर बघितलं अप्रॉक्सिमेट 8.9 लाख अप्रॉक्स सांगितले त्यांनी. कुठल्या पोस्टसाठी म्हणतोय आपण, तर फील्ड इंजिनियर आणि फील्ड सुपरवायझर. ओके, आता फील्ड इंजिनियरसाठी 8.9 लाख आहे, आणि जो फील्ड सुपरवायझर आहे त्याच्यासाठी 6.8 लाख पर ॲनम आहे. यांचा बेसिक आहे 23,000 प्लस त्यांना सुद्धा इंडस्ट्रियल DA, HRA आणि 35%. ओके, तर लक्षात घ्या, इथं जर बघायचं झालं तर जे फील्ड इंजिनियर आहेत त्यांचं पॅकेज आहे अप्रॉक्स 8.9 लाख. आणि जे फील्ड सुपरवायझर आहे डिप्लोमावाले त्यांचं पॅकेज आहे 6.8 लाख. ओके, आणि त्याच्या व्यतिरिक्त कंपन्सेशन बाकीचे वेगळे आहेत. ओके, हे सगळे याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं की एक्झाम पॅटर्न. एक्झाम पॅटर्न लक्षात घ्या.
तुम्हाला स्पेसिफिकली 50% टेक्निकल आणि 25% नाही, 50 क्वेश्चन टेक्निकल आणि 25 क्वेश्चन नॉन टेक्निकल, असं हे 75 MCQ असणार आहे. 60 मिनिट्स असणार आहे तुम्हाला. आणि हे जे आहे इथे टेक्निकल तुमचं कोर्स इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलचे, सिव्हिल असेल तर सिव्हिलचे आणि ENTC असेल तर ENTCचे. आणि हे जे 25 आहेत नॉन टेक्निकल, याच्यामध्ये परत त्यांनी वेगवेगळे पार्ट केलेले आहेत. काय पार्ट केलेले आहेत तर याच्यामध्ये स्पेसिफिकली त्यांनी पर्टिक्युलर ॲप्टिट्यूड दिलेला आहे. ओके, त्यानंतर इंग्लिश लँग्वेज आहे, रिझनिंग आहे बघा. ओके, त्याच्या व्यतिरिक्त क्वांट आहे आणि जनरल अवेअरनेस आहे. जनरल अवेअरनेस हे सगळं पार्ट आहे इथे दिलेला. टेक्निकल नॉलेज टेस्ट 50. ओके, 50 क्वेश्चन असणार आहे. जर फील्ड इंजिनियर असेल तर BE BTECच्या आधारावर, जर फील्ड सुपरवायझरसाठी अप्लाय करत असेल तर डिप्लोमा लेवलवर. ओके, आणि रिलेव्हंट असणार तुमच्या डिसिप्लिनशी. आणि 25 क्वेश्चन जे आहेत हे कुठले टॉपिक? जनरल इंग्लिश, ओके, रिझनिंग आहे, क्वांट ॲप्टी आहे जसं मी सांगितलं, आणि जनरल अवेअरनेस आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी टॉपिक सुद्धा दिलेले आहेत. तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितली तर त्याच्यामध्ये टाइम वर्क असेल, स्पीड डिस्टन्स असेल, हे एकदम टिपिकल दिलेलं आहे. तर लक्षात घ्या, हा एक्झाम पॅटर्न आहे तुमचा. ऑनलाईन टेस्ट होईल आणि त्याच्यानंतर स्पेसिफिकली इंटरव्ह्यू सुद्धा होणार आहे. ओके, तर हे एक्झाम सेंटर्स आहेत. आपल्याला याच्याशी काहीही घेणं नाही. मुंबईमध्ये आहे आपली मुंबईमध्ये एक्झाम सेंटर आहे याचं. ओके, तर तुम्ही त्याच्यापैकी पर्टिक्युलर सेंटर निवडू शकता. हा एक्झाम पॅटर्न सांगितला मी तुम्हाला. एक्झाम पॅटर्नमध्ये सुद्धा मी फक्त टेस्ट बद्दल बोललो. त्याच्यानंतर काय होतं तर 1:5 प्रमाणे, म्हणजे एका पोस्टला 5 जण तर इंटरव्ह्यूसाठी सुद्धा सिलेक्ट करणार आहे. ही सिलेक्शन प्रोसेस आहे बघा त्यांची. जर फील्ड इंजिनियर असेल तर सगळ्यात महत्त्वाचं की क्वालिफाईंग मार्क्स इन इंटरव्ह्यू वुड बी मिनिमम 40% फॉर अनरिझर्व कॅटेगरी. आणि EWS असेल आणि अनरिझर्व असेल तर 30%. हे कशामध्ये? इन इंटरव्ह्यू म्हटलंय. ओके, आणि त्याच्यानुसार तुम्हाला स्पेसिफिकली इंटरव्ह्यूला सुद्धा तुम्हाला जावं लागेल. ठीक आहे, 1:5 मी आता जसं सांगितलं की 5 एक पोस्ट असेल तर 5 विद्यार्थी ते सिलेक्ट करतील. ओके, आणि डेफिनेटली तुम्हाला या प्रोसेसनुसार फील्ड इंजिनियर असा तुम्ही किंवा फील्ड सुपरवायझर असाल तर हीच प्रोसेस आहे. हे डॉक्युमेंट्स आहेत. या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये मिळेल, काय काय लागणार आहे त्याच्यासाठी, आणि ते सगळं तुम्हाला तयार करावं लागेल. फॉर्म भरताना PDF स्वरूपामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे. येतंय लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, जरी ही सेंटरची अपॉर्च्युनिटी असेल, जरी ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल, कारण त्यांनी मेन्शन केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसशी संबंधित जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली मेन्शन केलेलं आहे की कशा पद्धतीने तुमचा ओव्हरऑल पर्टिक्युलर सिनारिओ असेल. ओके, सुरुवातीला जर ॲडव्हर्टाइजमेंट आपण सुरुवातीचा काही पॉईंट वाचला तर त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की दी एंगेजमेंट शॅल बी प्युअरली ऑन टेम्पररी अँड कॉन्ट्रॅक्ट बेसिस. इनिशियल पिरियड इज 24 मंथ्स, म्हणजे 2 वर्षाचं. ओके, आणि किंवा एखादा प्रोजेक्ट असेल आणि तो 2 वर्षाच्या अगोदर संपला तर तोपर्यंत तुमचं हे एंगेजमेंट असणार आहे. हे जे कॉन्ट्रॅक्ट आहे तर स्पेसिफिकली फर्दर एक्सटेंड होऊ शकतं 1 वर्षासाठी आणि मॅक्सिमम एक्सटेंड होऊ शकतं 5 वर्षासाठी. येतंय लक्षात? त्याच्यामुळे असंही नाही की एकदा लागलोय बाबा आणि स्पेसिफिकली मला 1च वर्षासाठी लागलंय, तर 5 वर्षापर्यंत सुद्धा ते एंगेजमेंट त्यांची दिलेली आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जसं मी सांगितलं, जरी सेंटरची असेल, ओके, जरी कॉन्ट्रॅक्ट बेसिस असेल, जरी 1 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स व्यवस्थित त्यांनी वेगवेगळ्या फील्डचा सांगितलेला आहे, म्हणजे कुठलाही चालेल तो. ओके, तर डेफिनेटली विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे आवडलं असेल तर तुम्ही अप्लाय करा आणि ट्राय करा त्याच्यासाठी. जर ऑनलाईन बॅच आपल्या रेग्युलरसाठी असेल तर ऑनलाईन ऑफलाईन ADRची बॅच आपली सुरू आहे. ऑनलाईन आहे, ऑफलाईन आहे, रेकॉर्डेड सुद्धा
आहे. आणि सगळ्यात जास्त डिमांडिंग असलेलं आपलं पुस्तक आता अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवरती सुद्धा. तर तुम्ही ते बुक परचेस करू शकता. कुठल्याही एक्झामसाठी तुम्हाला ते कामी येणार आहे, कारण लेटेस्ट सगळ्या TCS IBPच्या एक्झाम त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही जे PSU आहे, इंडिया एंटरप्राइजेस आहे भारताचं, तर डेफिनेटली याच्यामध्ये चांगली संधी ही आहे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन आणि सिव्हिलच्या विद्यार्थ्यांना. जे डिप्लोमा झालेत त्यांच्यासाठी फील्ड सुपरवायझर आणि जे डिग्री झालेले आहेत त्यांच्यासाठी फील्ड इंजिनियर ह्या खूप चांगल्या पोस्ट आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रापर्यंत नक्की याची लिंक शेअर करायला विसरू नका. आणि आपलं चॅनल आहे इन्फिनिटी अकॅडमी, सबस्क्राईब करा, लाईकचं बटन दाबा आणि वरचे वर असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर अजून कुठल्या टॉपिकची रिक्वायरमेंट आहे ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की टाकायला विसरू नका. ओके, तर थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग दिस सेशन. थँक्यू सो मच.